नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? आज माझा नवीन ब्लॉग आहे. आज आम्ही चाललो सप्तशृंगीगडला. आता इकडं पुढं चाललेत मस्त. आता तुम्हाला बसमध्ये बसायला चाललो आहे. आता बसमध्ये गेल्यावर दाखवतो. बसमध्ये बसलो. AC बस आहे. प्रवासी सगळे बसले. आता आम्ही सप्तशृंगीगड AC बसमध्ये आज पहिल्यांदाच मी AC मध्ये बसलो. इकडे सगळे बसले आणि वातावरण पण छान झालं इकडचं. आता सकाळचं आहे ना, वातावरण छान आहे. आता पुढे बघत राहा व्हिडिओ. इकडे पोहोचतोय बस स्टँड पाशी. इकडे बस स्टँड आहे. ही पा लालपर इकडे लागली. तर थांबली बस मस्त इकडे. हे समोर इकडे बस स्टँड आहे. रस्त्याने दाखवतो. तिचे पप्पा म्हणे नको आलं त्यांना धावपळ करायला लावू, मी आज टाकून देतो म्हणजे मीच जातो म्हणून टाकून देतो पैसे म्हणजे आपला बँक.
तर आम्ही पोचतो आता गडावर. इकडं मंदिर आहे समोर. इकडं मस्त चाललं आता पुढं. इकडं लगेच स्टॉल आहे सगळे. आम्ही सगळे नाश्ता करतो इकडं. मम्मी बसले सगळ्यांची मजा चालू. पोहे खातो आता पायरी पहिल्या पायरीपाशी आलोय. तुम्हाला दिसत असं इकडे दुकान आहे. आलोय आता इकडं नारळ फोडायची जागा आहे. आता आम्ही पायऱ्याने चढतोय मस्त वर. हे आरती पण चालू आहे. बाकीचे वर मस्त चढत आहे. तर आम्ही आलोय इथं. मी बघा इकडं आम्ही इकडं वर अर्ध्या रस्त्यात आलो. पायऱ्या चढून इकडे बसले, दमून गेले सगळे. इकडं फोटो चालू आहे. आणि इकडं पुढं मार्कंड आहे, ऋषींचं मंदिर आहे. ते डोंगर दिसत असेल तुम्हाला. धुक्क पण मस्त आहे. धुक्क इकडं वर समोर मंदिर आहे. इथं वर जाऊ दिसत असेल. चला आता. आणि जास्त गर्दी पण नाही त्याच्यामुळे आम्ही मस्त ब्लॉग करत चाललोय. चला आता इकडं हे गाव आहे सप्तशृंगी गड वरचं. तुझा खारुत आहे पण आहे खूप खारुत झाड. मंदिराचं पण काम चालू आहे. आता झालंय मंदिराचं पण काम. आणि माझा पहिल्यांदाच इथं ब्लॉग काढतोय मी सप्तशृंगी गडावर. तर मी काय आवाज येत नाही माझा जास्त. मंदिरात पोहोचतोय. गर्दी पण काहीच नाही. पण आमचे टाइमपास चालू आहे यांचा. हे बा मागच्या वेळेस मी आलोच होतो. इथं फुल गर्दी होती. हे बा देवीचं समोर देवी. आता आम्ही तिथं चाललोय मस्त. हे पा काहीच गर्दी नाही. हे पा इथं मित्र आहे आम्ही पोहोचलो आता इकडं. हे पा गर्दी पण कमी आहे. आणि आता बघू आपण. इथं फोटो नाही काढून देत पण मी काढणार आहे फोटो. बघू मस्त आता. माकडा पण त्रास देतात इथं भाविकांना. बघू एवढी गर्दी. आम्ही आता इकडे बसले मम्मी ते. आणि आता पण गर्दी पण बघा. आता आमचं दर्शन झालं. आम्ही आता पायऱ्या उतरतोय मस्त खाली. हे बघा इकडं मंदिर आहे वर. तुम्ही बघितलं असेल मंदिरातलं सगळी व्हिडिओ. खूप गर्दी पण नव्हती काही जास्त. फक्त फोटो काढायला गर्दी होती. तर हे बघा इकडं पण चालू आहे फोटो. आणि हे पहा हे वणी ते तुम्हाला समोर दिसत असत ते धुक्यात ते डोंगर. तिथं मार्कंड ऋषींचं मंदिर आहे. ते धुक्यात गेले त्याच्यामुळे दिसत नाही. आणि इकडे दरी आहे मस्त. आणि हे वणी गाव आहे. आता चला खाली जाऊ.
खाली मस्त आम्ही आता उतरतोय. इथं राधा कृष्णाचं मंदिर पण आहे आणि बाकीचे वर येत आहे. आम्ही खाली उतरतोय. तर आता चला दाखवतो पुढं. आमचं दर्शन झालं. आम्ही सगळे खाली आलोय. तर इथं आम्ही इथं टपला ठेवल्या त्या जय अंबिका प्रसाद सेंटरचं. इथं 8 नंबरचा गाळा आहे. तुम्ही पण आले की इथं ठेवायचे. इकडं प्रसाद पण आहे आणि इकडं मंदिर आहे. आता पुढे दाखवतो तुम्हाला. मस्त शॉपिंगचे दुकान आहे हे पा. आणि इकडं काम पण चालू आहे. इकडं मस्त सगळं भेटतं वस्तू. हे पा देवीचे फोटो पण इकडे आहे. ते काम चालू आहे म्हणून खूप आवाज येतोय त्याचा. तर तुम्हाला दाखवतो. इकडं मस्त आहे. आणि आमची जेवायची व्यवस्था आज मळ्यात आहे एका ठिकाणी. तुम्हाला दाखवते मळ्याचं. मी सांगणार नाही कुठे आम्हाला जेवायला व्यवस्था. तर आम्ही तिथे जाऊन तुम्हाला मी पोचल्यावर तिथं दाखवतो तुम्हाला कुठे आम्हाला जेवायची व्यवस्था आज. हे इकडं पण आहे मंदिर. मंदिर नाही म्हणजे दुकान आहे. सगळ्या लहान लहान मूर्त्या देवीच्या. हे इकडे छोट्या छोट्या मूर्त्या देवीच्या. आता नवीन मंदिरचं काम चालू आहे हे पहा. हे पहा. आणि आता इकडं बस स्टँड इकडे आहे पुढं. तर आता आम्ही चाललो आता बसमध्ये बसायला. आणि तुम्हाला सांगणार आहे आम्ही पुढे जेवायला जाणार आहे. आज मळ्यात जाणार आहे एक ठिकाणी जेवायला. तर तुम्हाला दाखवतो. इकडं बस स्टँड आहे पुढं. तर तुम्ही बघत राहिलो. तुम्हाला आता बस आल्यावर आणि बसमध्ये बसल्यावर दाखवतो. आता वणीगडावरून खाली आलो. आता बस उतरलो आणि आता मळ्यात चाललो. इकडं मस्त पाईप आहे हे पाय. वणी रस्ता आहे. आता मस्त पायी चाललो आहे मळ्यात. तेव्हा ते सप्तशृंगी गड तर दाखवतो तुम्हाला मळ्यात गेल्यावर. मळ्यात आलो आम्ही इकडं. हे पण चालतोय आता मळ्यातच पोचतोय आता. हे पण इकडं मस्त भात लावला आहे. इकडे द्राक्षाचा बाग आहे. आणि मम्मी ते येत आहे मागून मस्त. इकडं पुढं घर आहे. चालतंय मस्त. थकून गेलो दम चालून तेव्हा जमून गेलो मी. तर पुढे दाखवतो आता घरी. आता जेवण तुम्हाला सांगितलं तर मला आम्ही जेवायला जाणार आहे मळ्यात एका ठिकाणी. हे पहा हे समोरचं पुढं घर आहे ना तिथं आम्ही जेवायला जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही मळ्यात आलो आहे जेवायला. आणि इकडे टमाटी पण लावली आहे. हे पहा झाडं. समोरचा डोंगर दिसते सप्तशृंगी गड आहे. चला आता बघू पुढं. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो. आता पोचलोय मळ्यात. केव्हापासून सांगता मळ्यात पोचलो पण आता पोचलो मळ्यात. हे पहा इथं तुम्ही मागच्या वेळचा ब्लॉग बघितला असेल बैल पोळ्याचा. इथं आम्ही बैला सजवलं ते. हे पहा इकडं आहे. हे पाय इथं मागच्या वेळेस आपण ब्लॉक केला तर बैल पोळ्याचा. तर इथं विहीर आहे. बघू विहिरीत किती पाणी. विहिरीत खूप पाणी एवढं आहे. दिसत असेल विहिरीत पाणी सगळ्यांनी. तर पाणी मागच्या वेळेस आपण ब्लॉक केला तर तिथपर्यंत पाणी होतं तेव्हा. आता मस्त आहे. आता मम्मी ते पण आले. आणि आपण इथं बैल बांधले ते आठवतं का तुम्हाला. इथला ब्लॉग बघितला असेल. इथं बैल खूप पाणी विहिरीत. चला आता तिकडे जातो घर आजीन त्यांना भेटतो. दाखवतो तुम्हाला. तिकडं बाबा आहे ते बैल तर आहे तिथं. आपण जाऊ थोडे त्यांच्याकडे पण.
आणि इकडं घर आहे हे पा. पावसाचं पण वातावरण झालंय पण पाऊस नाही यायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे पाऊस नाही आला तर. आता घरात कोण कोण आहे बघू. हे पा बैल आहे मस्त इकडं. इकडं आजीचं जेवण चाललं होतं मस्त खतरनाक. घरी पोहोचलो आणि हे बघ घर आहे इकडं मस्त. मम्मी तिथं बसली, दीदी तिथं बसली, आजी जेवण करते. मी आता मस्त जेवण करतोय. इकडं वाढताय जेवायला. बाकी सगळे जेवताय जेवायला वाढताय ताट. मस्त आम्ही जेवतो. आता जेवण झालं. आता मस्त आम्ही इथं मामा एक राहतो इथं ते पुढं आणि इकडे मम्मी ते ती मामी. आता आम्ही मस्त त्यांच्या घरी चहा प्यायला बोलवलंय. चहा प्यायला जातो आता. इकडे पाणी पण असेल बघू. आणि आता तिकडं मस्त त्यांच्या घरी चहा प्यायला जातो. पाणी नाही काय. हे नारळाचं झाड दिसत असं ना समोर तिथं घर आहे. तर आपण जाऊ आता त्यांच्या घरी चहा प्यायला. मी तिथे घर नाही काढणार पण तुम्हाला दाखवतो त्यांचं घर. हे पा समोर दिसत असेल तुम्हाला. हे पा इथं घर आहे. हे पा हे घर आहे. आम्ही तिथं चाललो चहा प्यायला. भात पण लावलाय त्यांनी. तर मस्त दाखवतो तुम्हाला पुढं नंतर बघत राहा ब्लॉग. इकडे विहीर आहे. तर इकडे मस्त बकरी पण आहे. आता चहा मस्त पिऊन झाला आणि इकडे आलोय आता भात बघायला यांचा. चहा पिऊन झाला. आता मम्मी ते फोटो काढताय कुठं पण गेल्या का. हे पावसाचं आता धुक्क आलंय डोंगरावर. इकडे ऊन पडलंय. इथं भात लावलाय मस्त त्यांनी. इथे लिंबूचं झाड आहे आणि इकडे खाली टमाटी. आपण टमाटी पण बघू. हे खाली टमाटी आणि त्यांचा द्राक्षाचा बाग तिकडे आहे. तिकडे द्राक्षाचा बाग आहे. इथं टमाटी आहे आणि हे हे दिसत असेल का. तिथं आम्ही चहा प्यायला बोलवलं होतं आम्हाला. तर आम्ही आज गेलो होतो आणि आता नाशिकला निघतोय मी थोड्या वेळात. तर तुम्हाला दाखवल बघत राहील. हे तिकडं आणि वातावरण पण छान झालं इकडं. पुढं गेल्यावर बघू. आता त्या घरून तिकडून म्हणजे आलो त्या मळ्यातून इकडं मामा त्यांचं ही शेती आहे. ही ही एक मामाची एक एवढं मामाचे एक आहे आणि तिकडे ते 2 कुंड्या एक ते एका मामाचे. एक मामा नाशिकला राहतो, एक मामा इकडे राहतो गावाला. हे त्यांनी टमाटर लावलेत. आपण एखाद दिवशी आलो का मग येऊ. तुम्ही माझा यूट्यूबला जाऊन बघा. मागच्या वर्षीचा मी टमाटर ब्लॉग काढलाय. तेव्हा मी इकडचे खाली ती कोंडी दिसते ना तिथं टमाटर लावल्या. त्या वर्षी इकडे लावल्या वरच्या म्हणजे वरच्या दुसऱ्या मामाच्या कोंडीत लावल्या वर्षी. हे आणि वातावरण पण ऊन पण नाही जास्त इकडं. इकडे मस्त पाऊस. आता मस्त आम्ही तुम्हाला दिसत असं तिकडं मामा ते टमाटी बांधताय ते पण दाखवलं तुम्हाला. मस्त इकडं फुल एन्जॉय केला आज. आणि आज सप्तसंग देवीच्या दर्शनाला गेलो तो मस्त. इकडं पण एन्जॉय केला गडावर. बघू आपण पुढं. इकडं पण भात लावलाय. इकडं वर टमाटी. हे सगळीकडे हिरवं दिसतंय. आणि इकडे डोंगरावर पण धुक्क आलंय. आणि आजी बाबा ते तिकडं ते हे बांधताय टमाटी.
आणि इकडे पण भात लावलाय, ते पण बघा जाऊ आपण आता. हे पण इकडे भात लावलाय एक. आता पाऊस चालू झालाय आणि हे बाय कसे बसले तिकडं, तिकडे काम करत चाललंय. ते बा डोंगरा पुन्हा आता धुक्का आलाय आणि पावसाचं पण वातावरण झालंच आहे. आता पाऊस पण पडतोय. हे पहिल्यांदाच आलेत पावसात भिजायला, तशा झाकून बसले दोघी पण. आणि मस्त आता पावसात भिजून मस्त एन्जॉय. हे बघ मस्त असं. आता पाऊस चालू झालाय, आम्ही झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली लपलोय मस्त. हे पहा आता खूप जोराचा पाऊस येतोय. आता घराकडे चाललो आम्ही. हे खूप जोराचा पाऊस चालू झालाय. पळत पळत घरी जायला लागणार आहे. बघा मम्मी ते पण आता पळत आहे. त्या मस्त चाललंय झाडाच्या खाली. आणि खूप जोराचा पाऊस पण चालू आहे. तेव्हा पाऊस नव्हता, आपण व्हिडिओ काढले ना तेव्हा ऊन होतं. तुम्ही बघितलं असेल, ऊनच होतं सगळे व्हिडिओमुळे याच्यात. आता पाऊस पडायला आता नाही. बा डोंगरावर पण खूप जोराचा पाऊस पडतोय. आणि पावसाचा म्हणला होता मोबाईल, तरी ब्लॉग चालूच आहे माझा. तर आता जातो घरी. घरी गेल्यावर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. बघत राहा व्हिडिओ. कसा वाटतोय कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चांगला वाटला असं तर लाईक करा. चला मी पण भिजतोय पावसात, तर तुम्हाला दाखवतो आता घरी गेल्यावर. तर मग तिकडं ते घरी गेल्यावर ना मग दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. पण पाऊस चालू झाला आहे आणि बाबाचं काम पण इकडे चालू आहे मस्त. तेच ना, बाबाचं सुतारचं काम चालू आहे. बाजून ते आत्ताशे आले. मम्मी ते आत्ताशे आले. आजी दीदी इकडे बाबा आहे बसले. काम चालू आहे. नाशिकला निघतो आम्ही. इकडं पाणी. तर आम्ही चाललोय मस्त घरी. बाकीचे येत आहे इकडं खालच्या मळ्यात चाललोय आम्ही. चाललोय मस्त घरी. नाशिकला निघालो. पाऊस पण आता कमी झालाय. मम्मी त्यांचं चाललंय इकडं शेतात फिरायचं काम. इकडं पाण्याचा आवाज पण येतोय. तर तुम्हाला दाखवतो घरी गेलो तिकडच्या खालच्या माया. थोडेसे शॉर्ट दाखवतो तिथले पण. आणि मग बघत राहिलो. आता आम्ही इकडं आलोय मळ्यात. इकडं म्हणजे मळ्यात नाही म्हणून इकडं खालच्या मायात आलोय दुसऱ्या घरी. तेव्हा तुम्ही खूप वेळेस आहे ब्लॉगमध्ये, खूप वेळेस तुम्ही माझे ब्लॉग बघितला असेल तेव्हा इथलाच व्हिडिओ इथूनच स्टार्ट केलं आहे तुम्ही. आणि आपले बैल पोळ्याचा पण तुम्ही ब्लॉग बघितला असेल तो पण इथूनच स्टार्ट केला तर मी. इथं बैल बांधले आणि हे घर आहे. आणि आता नाशिकला मी निघालो आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा मला. तर आपण आता बघू. हे पहा इकडे आडूळसा आहे. इकडे खूप झाडं लावले. मी हे लॉकडाऊनमध्ये झाड लावलं तर अजून इकडे 1-2-3 झाडं आहे. ते ना इथं जंगल झालंय ना त्याच्यामुळे काही दिसत नाही. हे पहा एक इथं झाड आहे. हे 2 एक आणि हे लॉकडाऊनमध्ये ना उद्योग नव्हते मला काय, त्याच्यामुळे झाडं लावले ते इथं. तर मामाच्या गावाला लॉकडाऊनमध्ये आलो तर मी तेव्हा मी इथं झाडं लावले हे. तर आता बा किती मोठे झाले बा. आणि तिकडं पाणी वाहत आहे मस्त. आम्हाला इकडून दिसतं का बघू आपण. हे बा तिकडं पाणी वाहत आहे. हे पाय इकडे एक झाड लावलं तर आम्ही. हे 2-3 झाडं इकडं मध्ये लावले ते. एक इकडं लावलं तर अशी एवढी फुल रांग ना फुल आम्ही झाडं लावले तर लॉकडाऊनमध्ये. हे सगळे झाडं दिसत आहे तुम्हाला. हे सगळे लॉकडाऊनमध्ये आम्ही लावले. टाईमपास नव्हता काही नाही. मग उद्योग काहीतरी करायचे मग दिले असे झाड लावून. आणि आता बघा किती मोठे झाडं झाले हे. तर आता पुढं बघा तुम्हाला दाखवतो आता बिगात इकडं आपण लिंबू बघू आहेत का नाही. आणि इकडं पण झाड आहे. आणि तुम्हाला द्राक्षाचा बाग पण दाखवतो. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये द्राक्षाचा बागचा व्हिडिओ बघितलाच असेल द्राक्षे जेव्हा आले तेव्हा. आणि आता बघा कसा द्राक्षाचा बाग झालाय. हे पहा इथं लिंबूचं झाड आहे. त्याला लिंबू आहेत कमीच आहे लिंबू पण.
हे पहा, तुम्हाला थोडे थोडे फार दिसत असतील लिंबू. आता बघा पुढं, हे पहा इकडं बाग आहे द्राक्षांचा मस्त. तुम्हाला आता येते, आता इथून असे कट करतील ते त्याचे फांद्या थोड्या थोड्या. हे पण मी लिंबू तोडला, तेव्हा तुम्हाला दिसत असेल. पण ना मी ते मळ्यात गेलो होतो चहा प्यायला, तिथल्या त्या मामीने लिंबू दिले मला. तर मग आम्ही आता काही इथली तोडत नाही. आता पुढच्या वेळेस आले काही यांचा चान्स नाही तोडल. आणि इकडं गुलाबाचं झाड होतं, पण त्याच्या पाकाच पडेल पण त्याला काही फुल नाही आले. हां आलं आलं, थांबा थांबा तुम्हाला दाखवतो. लय भारी फुल आहे हे बघा, दिसत असेल तुम्हाला फुल, एकदम छान झालं आहे. मी नाशिकला पण याची फांदी नेली आहेत, बघतो आता तर परत नेतो फांदी. हे पाय इकडे घर आहे. हे आता मामा ते आता थोड्या दिवसांनी मामा ते घर तयार करणार आहे, हे तोडणार आहे आणि त्याच्यावरच नवीन तयार करणार आहे. त्याचे पण ब्लॉग दाखवलं मी, पण अजून त्यांचं काही झालं नाही प्लॅन करायचं का नाही. मला तशी बोलला तर बघू आपण, होईल आता तयार. हे पाय इकडं पण नाही. आता सगळं फिरून झालं, खूप फिरलो आणि आता मी नाशिकला निघालो आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा. टाटा बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग.